चुलीवर बनवतो बाजरीची. मग बाकीचे हे चुलीवरच सगळं भाकर आणि चपाती. तंदूर तर तंदूर असतोच. निसर्ग वातावरण आपल्या इथं चौकून म्हणजे निसर्गरम्य आहे, डोंगर जवळ पूर्ण आणि चौकून हिरवगार आहे, पूर्ण शेती किती आहे त्यामुळे म्हणजे असं वाटतं की आपण तरी म्हणजे शेतामध्ये जाऊन जेवण करतो असं फील येतं. पालेभाज्या ताजा घेतो का आपल्याकडे? हो, भाजीपाला आपण शेतातून जाणतो, आपल्या शेतातून लावलेले. अच्छा, शेतात आहे हां, का? जसं आपल्याला दररोज लागतं तेवढंच आपण तेवढंच त्यानुसारच घेतो. अच्छा, तुमचं नाव, हॉटेलचं नाव आणि घरचा पत्ता सांगा. बरं, माझं गणेश चव्हाण, हॉटेल राजनंदिनी, व्हेज आणि नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे आपलं. मी बनवाड तांडा जटवाडा या इथं राहतो. हे पत्ता कुठं काय आहे? हे आपलं हॉटेलचं जे ॲड्रेस आहे हां, ते गावंदरी फाटा ओर जटवाडा. गावधरी पटा. अच्छा, गावंदरी फाटा ओर. हो बरोबर. मित्रांनो, आपण आज आलेलो आहेत राजनंदिनी अँड फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज स्पेशल. एक नंबर हॉटेल, एक वेळ अवश्य भेट द्या. नाही, काही नाही, साधं आपल्या घरच्यावर जसं बनवतो आपण तसंच आपण बनवून आपण जेवढं लागेल जेवढं लागेल तेवढंच बनवून आपण बरोबर. घरच्यावानीसर. रेट काय वगैरे कसे आपले? रेट एकदम रिजनेबल आहे आपल्याला. म्हणजे इथं म्हणजे जसं 10 रुपये कमी घेतोच. बरोबर. आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे, सगळ्यांना व्यवस्थित जेवण भेटायला पाहिजे म्हणून आपण कमी दर लावलेलेच. अच्छा, सर्विस काही थाळी सिस्टम वगैरे आहे का? थाळी सिस्टम आपण चालू करायचं आहे, अजून चालू अच्छा. नाही केली. तर आपल्याला कंदुरी हात म्हणजे चालू करायचं आहे. स्पेशल कंदुरी. हां, राईस श्रावण महिन्यामुळे हां, आणि मसाले कुठला वापरतो तुम्ही? मसाला हा आपण घरी